सर नमस्कार, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे 3 दिवसापासून धरणे आंदोलनासाठी बसलेले आहात। काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? अगोदर तुमच्या परिचय द्या। मी रवींद्र बोदेले, विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष। आज आम्ही 4था दिवस सुरू आहे आमच्या आंदोलनाला। आमची फक्त राज्यभरातील महसूल सेवकांची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे। या चतुर्थ श्रेणीच्या एकच मागणीसाठी राज्यभरातील महसूल सेवक इथे जमा झालेले आहेत आणि पुन्हा हा माप वाढू शकतो, कारण आमची मागणी हक्काची आहे। हक्काच्या मागणीसाठी लढाईसाठी आम्ही संविधानाच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने हा लढा लढत आहोत। शासन आम्हाला मानधन देऊन आमची बोलवण करत आहे। त्या मानधनाला आम्हाला काय व्हॅल्युएशनच्या 15,000 मानधनमध्ये आमचं मुलाचं शिक्षण, आई वडिलाचा डॉक्टर दवाखाना आम्ही काय त्या 15,000 मध्ये काय करू शकत नाही। त्याच्यामुळे आमची हक्काची मागणी एकच आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे। ब्रिटिश काळापासून हा कोतवाल पद होता। काही वर्ष 5-6 महिन्याच्या अगोदर कोतवाल पदाला नामकरण करून महसूल सेवक केलं, फक्त महसूल सेवक केलं, पण त्या पदाला चतुर्थ श्रेणी दिली नाही। म्हणून या चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी आज 4था दिवस आमचा आंदोलनाचा आहे आणि जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही। असे किती महसूलचे सेवक आहेत, ग्रामसेवक किंवा महसूलचे कामगार किती आहेत? क्या संख्या असते? आम्ही शासनाचे जवळपास सर्वच शासकीय काम करतो। आमचं काम आम्ही महसूल गोळा करतो, शासनाच्या निवडणुकीच्या पेट्या उचलावचे हमालीचे काम करतो। इव्हन पूरग्रस्तांमध्ये कोणी अडला असेल त्याला बाहेर पाण्यामधून काढण्याचं काम करतो, आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत करतो आणि सर्व शासनाचे काम करतो। इव्हन आम्ही राष्ट्रपाळीच्या ड्युट्या सुद्धा लावतात आमच्या, त्या सुद्धा आम्ही काम करतो। सर्वच शासनाचे काम करून 24 तास काम करून सुद्धा आम्हाला चतुर्थ श्रेणी दिली नाही। ती चतुर्थ श्रेणी कशी भेटावी यासाठी हा आमचा आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे आणि आम्हाला जोपर्यंत चतुर्थ श्रेणी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या नागपूर सोडणार नाही। राज्यभरात महसूल सेवक 12,637 आहेत आणि ते राज्यभरात आपापल्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि सर्व इकडे नागपूरला संविधान चौकामध्ये येऊन आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। One day.